तीन मन केलं पण एक अट घातली मनात। दशरथ म्हणाले मी रामाला तुमच्या म्हणण्यानुसार विश्वामित्राबरोबर देतो, पण विश्वामित्र म्हणाले पण काय पण एकट्या रामाला नेता येणार नाही, रामाला त्याचा पाठीराखा सहकार्यासाठी लक्ष्मण सोबत न्यावा लागेल। विश्वामित्राला हसू आलं, हे राजा भावलट तर नाही, मी गहू मागायला तो म्हणतो दळून देईन। अरे मी नुसता राम मागितला तर रामासोबत लक्ष्मणही। आनंद झाला विश्वामित्राला। काही माणसाला वागण्याचा मेळच नसतो, ताळाच नसतो। काका सारखे गांबरवाडीचं गिऱ्हाईक जिंतूरला हताश होऊन बसलं। हताश होऊन बसलं म्हणजे खिशात काहीच नाही राहिलं। काय झालं सांगूच का काय झालं? हे रतन खत्रीचा जवाई होता, तुमच्या इकडे नाही वाटत मिळेल याचा। त्यानं होते नव्हते पैसे वरळीवर लावून घेतले, मोकळं झालं बाजारच्या दिवशी। पैसा नाही, बाजारचा दिवस काय करा म्हणून असं वाट पाहत तितक्यात त्याला श्यामसुंदर भाऊ दिसले। राम 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 भाऊ, राम राम। अरे श्यामसुंदर भाऊने ओळखले की एक कुठं तरी आले आणखी त्या। राम 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 राम। काय नाही भाऊ, 100 रुपये द्या। याला माहित होतं की याला 100 रुपये देणं म्हणजे हे जाण्याचे नाही काय, खिशात काय नाही। भाऊ माझ्याकडे पाहू नका, लेकरा बाळाकडे पहा, दिवाळीचा बाजार आहे, माझ्याकडे पाहूच नका, बाजारचा दिवस आहे, खिशात आदला नाही, 100 रुपये द्या। हे म्हणले 100 रुपये देतो कडे, वापस कधी देशील? भाऊ आजचा मंगळवार तुम्ही जर थकवला ना तो सोन्यासारखे पुढच्या आजार मंगळवारच्याला तुमचे पैसे घ्या। ते म्हणले सोन्यासारखे देऊच नको, कागदासारखे दे, आणि 8 दिवसाला देऊ नको, 15 दिवसाला दे, पण पैसे दे। वा 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 वा, एवढा उपकार कसा विसरी? 100 रुपये काढून दे। आता ते पहाटचे पहिले पैसे खिशातले गेले होते ओपन वर, म्हणजे ते 12च्या आत खुलतो त्याला ओपन म्हणतात। आणि दुसरे श्यामसुंदर भाऊने दिलेले दुसरे 100 रुपये त्याने टाकले फरक वर, ते तिकडेच बोंबलले, मोकळं झालं। कशाचा पैसा खिशात? दमदार माणूस। 15 दिवस होऊ दिले, त्याच्या घराकडे पण नाही पाहिजे। महिना होऊ दिला, 1.5 महिन्यानंतर त्याच्या दारात जाऊन उभे राहिले। भाऊ ध्यान आहे? वा वा वा, असं कसं एवढा उपकार केलेला, मंगळवारी 100 रुपये दिलेले, कोण म्हणतोय ध्यान नाही? खिंडच पडू देईन बोलाय, पडू देत नसतील असे नालाय। तुमचा उपकार कसा काय विसरणार? 100 रुपये द्यायचं ध्यान आहे, मग काढ 100 रुपये। भाऊ हे का नाही, आज खिशात काहीच नाही, आज आरती। असं 2 महिने चालवलं त्यानं, आज आरती पैशावला म्हणून शांत। 2-2.5 महिने होऊ दिले, आणि एक दिवस त्याच्या उंबरवट्यात एक पाय आत टाकला आणि एक पाय बाय। पैसे काढ। 15 दिवसाची जबान आहे, 2.5 महिने झाले, पैसे काढ। भाऊ काही म्हणा, तुम्ही जर मारलं तरी आज पैसे नाही। 8 दिवसात सोन्यासारखे, तुला म्हणलं होतं सोन्यासारखे नाही कागदासारखेच दे, पैसे काढ, थोडा दम धरा। नाकन तोंड दाबून धरलं, थोड्या वेळा सोड, सुटला दम, चल काढ। दम धरला आणि आता सुटला, पैसे काढ। मारा पण पैसे नाही। घ्यायला कळालं की हे पैसे देत नाही, बेजार करायला काय हरकत आहे? पैसे ते गेल्यातच जमा आहे। पण त्याने 3 पर्याय काढून दिले। म्हणजे मी तुझ्याकडे 3 पर्याय ठेवतो, त्यातला एक पर्याय कोणता निवड, तुम्ही कसे काढ बोल। 100 रुपये देतो का 100 कांदे खातो का 100 मिरच्या खातो का 100 खेटर खातो, कोणतंही? त्यातला एक पर्याय निवडला, 100 सुटले होते पहिले, ते काय येणार होते का? त्याने विचार केला की कोणतं बरं राहील? 100 खेटर तर पाठच सुजल, 100 मिरच्या खावा तर मरायची। त्यामुळे भाऊ मी 100 कांदे खातो, काय हरकत नाही।
त्याच्या पुढे 100 कांद्याचं टोपलं ठेवलं. ते गटाक 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 कांदे खाऊ लागले. मी असं खाणार होतं की जवळजवळ 60-70 कांदा खाल्ला त्यांनी. तुम्ही काऊन तोडला आणि काय तुम्हाला का खायचे का काय खाणारा खाल्ले. 60-70 कांदे खाल्ले आरामानं झाली त्याची. त्याला वाटलं अरे अरे ही कांदे एवढाले असतात, त्याच्यापेक्षा आपलं गणित चुकलं. ते म्हणे श्यामसुंदर भाऊ माफ करा मला, मी 100 मिरच्या खातो. बर मिरच्या काय, मिरच्या आणल्या. पण मिरच्या अशा बाजारातल्या पाहून आणल्या, ते आमच्या देऊळगाव राजा तालुक्यात ती मिरची घेतात ते लोक. त्याच्यात एक उलट्या मिरच्या लागतात गुरुजी, तिला उलट्या अशा. ती अगस्त्य ऋषीची अवलाद. आगच 100 मिरच्या ठेवल्या, त्यानं त्याही मिरच्या 50-60 खाल्ल्या आणि त्याचा धोत्राचा पितांबरच झाला. हे जाग्यावरच त्याला संडास झाली. भाऊ माफ करा, मी 100 खेटरच खातो. पहिले तर 60-70 कांदे खाल्ले, 60-70 मिरच्या खाल्ल्या, मग खेटर काय कर पाठ उघडी केली. जुन्या काळातले ते खेटर, त्याला खालून नाल लोखंडाची. खेटर उलट केलं, त्याची पाठ फुटायची वेळ आली. अहो रक्त बंबाळ पाठ झाली. त्यानं पाया पडून सांगितलं, श्यामसुंदर भाऊ मी 2 लेकराची शपथ 100 रुपये देतो. म्हणजे कांदे खाल्ले, मिरच्या खाल्ल्या, खेटर खाल्ले, शेवटी तीच कथा झाली दशरथाची. रामही द्यायचा नव्हता, लक्ष्मणही द्यायचा नव्हता. रामाला लक्ष्मणाला हातात धरलं, विश्वामित्राच्या हातात दिलं आणि विश्वामित्राला सांगितलं माझे पालक सांभाळा. विश्वामित्र म्हणतात वेड्या, तो जो या असुरांचा भक्तजन प्रतिपाल खेळा लागव सकळ त्याच्या बाळ चरणावरी. हे तुझं बाळ नाही, हा राक्षसांचा काळ आहे. विश्वामित्राने राम लक्ष्मण सोबत घेतले, शरयू माईच्या किनाऱ्यानं ते चालले. घनदाट जंगल लागलं. त्या जंगलाची मालकीन होती ताटिका. भयंकर आरोळी केली, सगळे पशुपक्षी गजबजले. म्हणून लक्ष्मणाने विचारलं, गुरुजी हे सगळे मानात माना घालून परस्पराचे विरोधी पशु एकमेकांच्या गायी वाघ मानात माना घालून पळायला लागले, ते काय? विश्वामित्र मोठे हुशार, ते म्हणाले रामा लक्ष्मणा मी चुकून तुम्हाला या वाटेनं आणलं. चुकून आणलंच नव्हतं, मुद्दाम आणलं होतं. विश्वामित्र नावाचा ऋषी हुशार आहे, मुद्दाम या वाटेनं आणलं. इथे एक राक्षसी राहती, तिने भुकेनं ती व्याकुळ झाली की आरोळी देती आणि मग आपापले जीव वाचवण्याकरता हे पशु पक्षी असे धावतात. आपण वाट बदलून जाऊ. ताड दिशी उभा राहिलेला लक्ष्मण म्हणतो, गुरुजी एका राक्षसन स्त्रीच्या भीतीनं जर वाट बदलून जाण्याची वेळ आपल्यावर येत असेल, आम्हाला कोण समजता तुम्ही? आम्ही क्षत्रिय आहोत. कोण आहे ती राक्षसी? आनंद झाला. मुद्दाम काटा काढण्याकरताच आणले, पण हलवून खुंट आधी करावा बळकट. खुंटा हलवून जसा ठोकून, मी बाळपणी आमच्या आईच्या मांडीवर अंग टाकायचो आणि आमची आई दळण दळायची, पण तो खुंटा ठोकून ठोकून पुन्हा हलवायची, पुन्हा ठोकायची, पुन्हा. मला वाटायचं आई आमची वेळीच नव्हती, मीच वेळा होतो. तो खुंटा हलून हलूनच बळकट करत असतात. तसंच दुसऱ्याला पक्क करण्याकरता, राम लक्ष्मणाचं धैर्य पक्क करण्याकरता मुद्दाम म्हणाले गुरुजी की आपण दुसऱ्या वाटेनं जाऊ. त्या हलवून खुंट हा प्रमाण आलं की मला आमच्या गावातल्या सुताराची आठवण येते. आमच्या गावात वारला बिचारा बळी सुतार म्हणून होता. बहुतेक तुमच्या कानावर असं नाव, फारच कारागीर चांगला. बळी सुताराच्या हातच्या बैल जोडीला बिना धावपट चढवल्याची 4 किलोमीटर जाऊन आणायची. तिचं पाठण, तिचा आरा ढिला व्हायचा नाही, बिना धावपट चढवले. इतकी त्याची फिटिंग. पण त्याचं कान इतकं आरामशीर असायचं. त्यानं जर आऊत भरून दिलं वखर, तुम्हाला ते वखर माणसाची पिढी जाईल पण वखराचं जाणवलं मोडायचं नाही. इतकी फिट पाचरच नाही. पण त्याचं काम आरामान होतं. त्याच्या कामठ्यावर बापानं वखर भरायला टाकावून मग लेकांनी वापरलं. पण काम म्हणजे काम, फिटिंग म्हणजे फिटिंग. दुसरे सुतार होते पण ते भाकरे. दुसऱ्या सुतारायचं म्हणजे आऊत नेऊन टाकायचं, म्हणजे पाठी चहा घेऊन या, वखर घेऊन जा. इकून 2 वाक्स, तिकून 2 वाक्स, इकून 1 करळची पाचर, तिकून 1 शेवची पाचर उचला.
पाटलानं ते आऊत उचलायचं आणि शेतात न्यायचं. पाटील आणि आऊत शेतात आणि जाणूळ पांती तिथंच गळून पडायचं. हलवून 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 खुंटा पक्का करत असतात. विश्वामित्रानं खुंटा पक्का केला आणि मग सांगितलं की इथे ताटिका आहे. रामप्रभूंनी लक्ष्मणाला आज्ञा केली, लक्ष्मणा हा हिस्सा तुझा नाही बेटा, हा हिस्सा माझा आहे. माता कौशल्याच्या उदरात मी प्रतिज्ञा केली, मारीन कुबुद्धी दोघा जना. विश्वामित्र या नेन मी सिद्धी, मारीन कुबुद्धी दोघा जना. त्यातली पहिली ताटिका आहे. तो फक्त अरण्यात वाट कर या की रानण्यात मला ताटिका पाहू दे. लक्ष्मणानं बाण मारला आणि ताटिका उघडी पडली. काळी कुट्ट पर्वतासारखी लळा लोकलेली. रामचंद्र प्रभूंनी एकाच बाण एका क्षणात डोळ्याचं पात्याला पाता लागतं न लागतं सु 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 करीत बाण गेला. ताटिकेच्या मर्मस्थानी लागला, तिचा प्राण गेला. ती मुक्त केली. सगळ्या साधू संतांना कळालं की आमचा कैवारी आला. संत साधू मुनी अवघे झाले ती गोळा, थोडासे सुगादा पावल्या कमळा. आणि मग हा सगळा ऋषीचा मेळा सिद्धाश्रमावर गेला. विश्वामित्राचा यज्ञ सुरू झाला. मारीच आणि सुभाऊ 20 कोटी राक्षस घेऊन त्या सैन्यात आले आणि त्या यज्ञात विध्वंस करणार तेवढ्यात रामचंद्र प्रभूंनी हजारो रूप धनुर्धारी रामाचे धारण केले आणि पहिला बाण असा मारला की सुबाहू जाग्यावर गतप्राण झाला. तोच बाण त्याचा वारा आकाश मार्गाने मारीच्याला लागला. मारीच उडाला, समुद्र लंकेत जाऊन पडला. 20 कोटी दैत्यांची राखणी केली आणि यज्ञ सिद्धीला नेला. आनंदी आनंद झाला. याच्या पुढे काय कथा झाली ही आपल्या काही क्षणाच्या विश्रांतीनंतर याच्या पुढची कथा आपण पाहणार आहोत. तेव्हा सर्वजण यांचा प्रेमानं गजर पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय. मध्यंतर झालं, मध्यंतर